आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज मोठी घसरण झाली. ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे 8.5% घसरून प्रति बॅरल $92वर आली आहे. तर अमेरिकेत कच्च्या तेलाच्या किमतीत जवळपास 9% घसरण होऊन ती प्रति बॅरल $99.60 खाली आली आहे. पश्चिम आशियातला संघर्ष सुरू होण्यापूर्वीच्या तुलनेत कच्च्या तेलाच्या किमतीत अजूनही सुमारे 30% जास्त वाढ जाणवते आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध लवकरच संपेल असं वक्तव्य केल्यानंतर तेलाच्या किमतीत ही घसरण झाल्याचं सांगितलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या केरळ आणि तामिळनाडू राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या हस्ते एर्नाकुलम इथे सुमारे 10,800 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण होणार आहे. त्यानंतर तामिळनाडूत तिरुचिरापल्ली इथंही 5,650 रुपये खर्चाच्या अनेक विकास कामांचं लोकार्पण पंतप्रधान करतील. पश्चिम आशियातल्या भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीची चर्चा करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य दूतावास आणि प्रवासी भारतीय व्यवहार सचिव श्रीप्रिया रंगनाथन यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांसोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली. या क्षेत्रातल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी केल्या जाणाऱ्या उपायांची माहिती त्यांनी दिली. 28 फेब्रुवारीला संघर्ष सुरू झाल्यानंतर 67,000हून अधिक भारतीयांना मायदेशी सुखरूप आणण्यात आलं आहे असं त्या म्हणाल्या. नेपाळ प्रतिनिधी सभेसाठी झालेल्या निवडणुकीत थेट निवडल्या जाणाऱ्या सर्व 165 जागांची मतमोजणी पूर्ण झाली असून बालेंद्र शाह यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षानं 125 जागांवर ऐतिहासिक विजय मिळवला आहे. देशात समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आता आली आहे असं मत आज सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलं. शर्यत कायद्यातल्या तरतुदी मुस्लिम महिलांसाठी भेदभाव निर्माण करणाऱ्या असल्यानं त्या रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं हे मत व्यक्त केलं. न्यायालयानं शर्यत कायदा रद्द केला तर कायदेशीर पोकळी निर्माण होईल असं त्यांनी नमूद केलं. दिव्यांग कल्याण विभागामार्फत यवतमाळ जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना विविध कल्याणकारी सेवा आणि योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे स्वतंत्र नागरिक केंद्रित डिजिटल व्यासपीठ सुरू करण्यात आलं आहे. या पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना घर बसल्या विविध शासकीय योजना आणि सेवांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार असून अर्जाची स्थिती रिअल टाईममध्ये पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल. नमस्कार.